कोकणातील अस्सल पारंपरिक पदार्थ 7 कप्प्यांच्या घावण्यांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. हा पदार्थ तुम्ही प्रसादीसाठीही बनवू शकता. नमस्कार, मी वर्षा बियन्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. हा पदार्थ बनवायला तसा सोपा आहे, फक्त कृती लक्षपूर्वक करायची. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी सारणासाठी 1.5 वाटी किसलेले ओले खोबरे एका पातेल्यात घेऊया. यात आता खोबऱ्याच्या अर्धा म्हणजेच पाऊण वाटी किसलेला गूळ घालूयात. आता हे आपल्याला गूळ व खोबरे एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. हळू गूळ वितळायला लागेल आणि मिश्रण सैलसर होईल. आता हे आपल्याला अशा प्रकारे एकजीव आणि कोरडे करून घ्यायचे आहे आणि मग त्यात 1 चमचा वेलची पावडर घालायची. हे बघा आपले सारण तयार आहे. इकडे एका पातेल्यात 1.5 वाटी तांदळाचे पीठ चाळून घेतले आहे. यात चवीपुरेसे मीठ घालून सुरुवातीला थोडे पाणी घालून हातानेच गुठळ्या मोडत पीठ भिजवून घ्यायचे आणि मग लागेल तसे पाणी घालत हे अगदी आपल्याला ताकासारखे पातळ करून घ्यायचे आहे. हे बघा पेल्याने अगदी तळापासून ढवळल्यावर इतके पातळ दिसले पाहिजे. गॅसवर पॅन ठेवून गरम करून घ्यायचा. त्यावर तेल लावून सगळीकडे पसरवून घ्यायचं. पॅन थोडा गरमच असावा. आता आपण तयार केलेले तांदळाचे पिठाचे मिश्रण तळापासून ढवळत पॅनवर पसरवायचे. पहिल्यांदा पूर्ण पॅनभर पसरवायचे आणि मग झाकण ठेवून अर्ध्या मिनिटासाठी वाफवून घ्यायचे. मिश्रण पसरवायला पेलाच वापरा. आताच अर्ध्या मिनिटांनी झाकण काढूया. हे बघा घावणवरून कोरडं दिसतंय आणि कढाई सुटल्यात म्हणजे आपले घावण तयार आहे. आता घावण्याच्या अर्ध्या भागावर तयार केलेले गुळाचे मिश्रण पसरवूया आणि आता घावणाचा अर्धा भाग अशा प्रकारे सारणावर उलटा करून घ्यायचा आणि मग तांदळाचे पिठाचे मिश्रण परत अर्ध्या भागावर पसरवून घ्यायचे. परत झाकण ठेवून अर्धा मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे. मग परत झाकण काढून गुळाचे आणि खोबऱ्याचे मिश्रण अर्ध्या भागावर पसरवून घ्यायचे आणि आणि मग घावण अशा प्रकारे दुसऱ्या भागावर उलटवून घ्यायचे. त्या प्रकारे कृती आपल्याला 7 वेळा करायची आहे. हे बघा किती छान असे 7 कप्प्याचे घावण तयार आहे. हे तुम्ही भिड्यावर सुद्धा बनवू शकता. पण भिड्याची सवय नसेल तर अशा प्रकारे पॅनवरच बनवा. यासाठी लागणारे तांदळाचे पीठ तुम्ही तांदूळ धुवून गिरणीतून दळून आणू शकता. अशा प्रकारे तांदळाचे पीठ घेतले तर घावण अगदी छान जाळीदार तयार होते. आता आपले 7 कप्प्यांचे घावण तयार आहे. हे एकदम पौष्टिक आणि चवीला अप्रतिम लागते. हे तुम्ही सणासुदीला नैवेद्यासाठी किंवा पाहुणे आल्यावरही बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.